सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 1 सप्टेंबर रोजी होणार आहे। आजच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेल्या पेनड्राईव्हच्या कॉपीमध्ये काही तांत्रिक अडचण असल्याचं सांगत त्याची क्लोन कॉपी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। तर दुसरीकडे सरकारी पक्षाकडून हा खटला लवकरात लवकर सुरू करण्यात यावा आणि साक्षीदारांना न्यायालयीन समज पाठवण्यात यावी असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे। याबाबतची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे। त्यामुळे आता 1 सप्टेंबरच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। न्यायालयामध्ये जास्त काही झालं नाही जसं व्हायला पाहिजे होतं तसं। आज एवढंच झालं की जे काही पेन ड्राईव्ह वगैरे दिलेले आहेत आरोपींच्या वकिलांना, तर परत त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला ते माहीत नाही, पण आरोपीच्या वकिलांनी क्लोन कॉपी आम्हाला देण्यात यावी म्हणून एक अर्ज केला आहे। आणि तसेच जे सरकारी वकील आहेत त्यांच्यामार्फत आजच्या दिवशी ही केस लवकरात लवकर सुरू करावी आणि जे साक्षीदार आहेत त्यांना समन्स पाठवावी या संदर्भातील एक अर्ज आज न्यायालयाला सादर केलेला आहे आणि त्याची ही प्रत तुम्हाला देखील मी देणार आहे। आणि पुढील तारीख 1 सप्टेंबर ही आहे। लवकरात लवकर केस चालू व्हावी आणि प्रत्येक साक्षीदारांना समन्स पाठवावा आणि ही केस चालू करावी ट्रायलला, असं ह्या अर्जामध्ये उल्लेख आहे।